नमस्कार. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि चटपटीत खाण्याची इच्छा तर सर्वांनाच होते. एक पोळीऐवजी 2 पोळ्या जेवणात जास्त जाव्या यासाठी इथे आपण कैरीची चटणी बनवणार आहोत. तर कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे मी 5 आंबे घेतले आहे, जे छान मध्यम आकाराचे घेतले आहे. छान स्वच्छ धुतले आहे. देठ कापून आता आपल्याला त्यावरची साल काढून घ्यायची आहे. साल यासाठी काढायची की आपल्या चटणीमध्ये या सालीचा कडवटपणा येणार नाही, म्हणून संपूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची. यामधली जी कोय आहे ती काढून घ्यायची आहे आणि ओबडधोबड तुकडे केले तरीही चालतील, कारण आपल्याला हे संपूर्ण तुकडे मिक्सरला याचा क्रश बनवायचा आहे. मिक्सरला क्रश बनवण्यासाठी इथे मी आता या जारमध्ये सर्व काप घालून घेत आहे. आता आपण याला चांगलं दरदरीत क्रश बनवायचा आहे. बघू शकता हा क्रश मस्त बनवून तयार झाला आहे. एका वाटीमध्ये संपूर्ण क्रश काढून घेऊया. इथे साधारण 2 छोट्या वाट्या, ज्या वाटीने मी गूळ घेतला आहे त्या वाटीने 2 वाट्या क्रश आहे आणि 1 वाटी गूळ घेतला आहे. ते कढईमध्ये 3 चमचे तेल घातले आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मेथी दाणे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी हे सर्व घालून घेणार आहे. आता हे छान फुलले की त्यामध्ये तयार केलेला कैरीचा क्रश घालूया आणि छान 1 ते 2 मिनटं परतून घेऊया. हा क्रश सतत हलवत राहायचा, कारण आंबटपणा असल्यामुळे खाली चिटकू शकतो, त्यामुळे सतत हलवायचा आहे. परतल्या गेल्यानंतर त्यामध्ये आपण गूळ घालूया. आता हा संपूर्ण गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे. गूळ छान वितळला गेला की मग आपण गॅसचा फ्लेम कमी करणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला गूळ छान वितळला गेला आहे. आता मी गॅस बंद करून 2 ते 3 मिनटं याला छान हलवून घेते आणि मग थोडासा कोमट होऊ देते हा संपूर्ण क्रश आणि मग त्यामध्ये आपण हळद घालूया. हळद उशिराने यासाठी घालायची की आपल्या क्रशचा कलर काळा पडत नाही. आता आपण चेक करूया की हा क्रश कोमट झाला आहे की नाही. आता मला याची उष्णता सोसवते आहे, तर हा बऱ्यापैकी कोमट आहे. आता आपण या स्टेजला यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया आणि याला छान मिक्स करूया. आता इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे. आणि आता याला छान मिक्स करून घेऊया. उन्हाळ्यामध्ये गूळ खाण्याचे खास फायदे आहेत, म्हणजे गूळ खाल्ल्याने उष्णता कमी होते. त्याचबरोबर आपल्याला उन्हाळ्यांचा त्रास असतो तो देखील कमी होतो. त्यामुळे ही चटणी नक्की ट्राय करा. आता यामध्ये मी 1 चमचा तिखट घातला आहे. हे मी बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलं आहे. तुम्ही इतरही तुमच्याकडे जे अवेलेबल तिखट असेल ते तुम्ही घालू शकता. यामुळे चटणीला कलर खूप छान येतो. आपल्याला ही चटणी जास्त तिखटही बनवायची नाही आहे, त्यामुळे मी इथे बेडगी मिरची वापरली आहे. आणि तिखट सर्वात शेवटी घालायचं, जेणेकरून आपल्या चटणीचा कलर तसाच टिकून राहतो. एकदम छान आणि चटपटीत अशी आपली चटणी बनून तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता तिचं टेक्स्चर पण खूप छान आलं आहे. तुम्ही ही पराठ्यासोबत किंवा धपाट्यांसोबत अगदी आरामात खाऊ शकता. इवन म्हणजे तोंडी लावणीसाठी हा पदार्थ एक उत्तम सोर्स आहे. त्यामुळे ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत. धन्यवाद.